नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील. आज तुम्हाला शिवण क्लासमध्ये फोर टक्स ब्लाऊजचा चार्ट बघणार आहोत आपण. आणि हे बघा, मी पहिले पण व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण घडी किती घ्यायची, गळा रुंदी, शोल्डर सर्व मी प्रत्येक कटिंगमध्ये तुम्हाला सांगत असते. त्याचाच मी तुम्हाला आज फक्त फोर टक्स ब्लाऊजचा चार्ट बनवून दाखवणार आहे. आणि चौथा भाग, चौथा भाग, आठवा भाग घ्यायचा, त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. तो पण तुम्ही बघू शकता. हे बघा, तर मी आता तुम्हाला हे बघा फोर टक्स ब्लाऊजचा पूर्ण चार्ट समजून सांगणार आहे. 28 ते 48 याचा पूर्ण मी तुम्हाला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा आणि म्हणजे ब्लाऊजचा चौथा भाग आणि आपली घडी किती वाढून घ्यायची ते सांगणार आहे. त्याच्यानंतर छाती किती ते सांगणार आहे. हे बघा, तर आधी मी तुम्हाला छाती म्हणजे आपले ब्लाऊजची जी छाती असते ती किती घ्यायची ते सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो, छातीचा चौथा भाग. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला मार्जिंग सोडायचं असतं प्रत्येक ब्लाऊजमध्ये. त्याला आपण घडी बोलतो किंवा एक्स्ट्रा मार्जिंग 1.5 इंच सोडायचं की 2 इंच ते सांगणार आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी सांगणार आहे किती घ्यायची ती. आणि त्याच्यानंतर शोल्डर आणि त्याच्यानंतर मुंडा. हे बघा, हे सगळ्यात मेन माप असतं. हे जर व्यवस्थित घेतले तर ब्लाऊज आपला चुकत नसतो. हे बघा, आपण आता 28 साईजसाठी कटोरीचा चौथा भाग कसा काढायचा आहे. बघा, 28/4 बरोबर किती येतात ते बघायचे आहे. हे बघा, 7 येतात. त्याच्यानंतर घडी किती घ्यायची आहे 28 ब्लाऊजसाठी, तर आपण 1.5 इंचाची एक्स्ट्रा मार्जिन सोडणार आहे ह्या ब्लाऊजसाठी. आणि गळा रुंदी 2 घेणार आहोत आपण. हे बघा, 28चा आहे त्याच्यामुळं आपण 2 घेणार आहोत. शोल्डर आपण 4.5 घेणार आहोत आणि मुंडा उंची आपण 5 घेणार आहोत. हे बघा, हे 28च्या ब्लाऊजचं माप झालेलं आहे पूर्ण आपलं. त्याच्यानंतर येतं 30. हे बघा, 30च्या कटोरीसाठी पण काय करायचं, फोर टक्स ब्लाऊजसाठी काय करायचं ते सांगणार आहे मी. हे बघा, 30/4 करायचं. त्याच्यानंतर किती येतं ते बघायचं. हे बघा, 7.5 येतं. त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन किती सोडायचं आहे, तर ह्या ब्लाऊजसाठी पण 1.5 इंच सोडणार आहोत. गळा रुंदी 2 घेणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर शोल्डर इथं किती घेणार आहोत आपण, 4.5च घेणार आहोत शोल्डर पण. आणि मुंडा आपण 5च घेणार आहोत. हे बघा, हे 30च्या ब्लाऊजचं माप झालं आपलं. त्याच्यानंतर 32चं पण तसंच करायचं आहे. 32/4 बरोबर किती येतात, तर 8 येतात. आणि आपण त्याच्यासाठी घडी किती सोडणार आहोत, तर 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आपण 32च्या ब्लाऊजसाठी. गळा रुंदी आपण 2.25 घेणार आहोत. हे बघा, 2.25 लिहून ठेवा. हे असं प्रत्येक असं कटोरीचं म्हणजे प्रत्येक ब्लाऊजचं मी माप सांगणार आहे, ते तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. हे बघा, 2.25 घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर याचं शोल्डर 5 घेणार आहोत, मुंडा 5.5 घेणार आहोत. हे बघा, म्हणजे शोल्डर आणि मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा गॅप आला पाहिजे आपला, किंवा पाव इंचाचा तरी गॅप आला पाहिजे याच्यामध्ये. हे बघा, हे झालं आपलं 32चं माप झालं. त्याच्यानंतर आपण 34 ब्लाऊज घेऊया. 34 साईजचं ब्लाऊजचं पण हे बघा, 34/4 बरोबर 8.5 येतं. त्याच्यामध्ये आपण घडी घेणार आहोत, 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. गळा रुंदी 2.25 घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर शोल्डर आपण 5 घेणार आहोत आणि मुंडा उंची 5.5 घेणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतर येतं 36 साईजचं ब्लाऊज. 36साठी पण आपण तसंच करायचं आहे. हे बघा, 4 × 9 = 36 येतात, तर 9 येतं. आपण घडी 2 इंच घेणार आहोत वाढून. हे बघा, त्याच्यानंतर आता इथं आपल्याला गळा रुंदी किती टाकायची आहे, तर 2.5ची गळा रुंदी टाकणार आहोत आपण. हे बघा, त्याच्यानंतर आपण इथं किती घेणार आहोत, शोल्डर 5.25 घेणार आहोत. 5.25, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं आता किती घेणार आहोत, हे बघा, 5.25 शोल्डर घेतलं म्हणजे अर्धा इंचाचा आपल्याला गॅप पाहिजे आहे, तर किती येतं, 5.6 येतं. हे बघा, इथं लिहून देते, 5.6, ठीक आहे. हे झालं 36च्या ब्लाऊजचं, फोर टक्स ब्लाऊजचं असंच माप टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, त्याच्यानंतर
38 साईजचं 38 भागिले 4 करायचं. त्याच्यानंतर येतं 9.5. 9.5मध्ये आपण किती एक्स्ट्रा घेणार आहोत. आता हे बघा 38 साईज मोठी आहे तर आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. याची गळारुंदी 2.5च असणार आहे. हे बघा 2.5. शोल्डर याचं 5.5 घेणार आहोत पूर्ण आपण आणि मुंडा आपण 6 घेणार आहोत. ठीक आहे. हे झालं 38 साईजच्या ब्लाऊजचं माप. त्याच्यानंतर 40 साईज. हे बघा 40चं पण आपण तसंच करणार आहोत. भागिले 4 बरोबर किती येतं आपलं कमेंटमध्ये सांगा बरं पटपट बघू. हे बघा किती येतं लिहिलं सगळ्यांनी. हे बघा 10 येतं. त्याच्यानंतर आपण घडी किती वाढून घेणार आहे. आता हे बघा इथं हे 40चं माप आहे म्हणजे मोठं माप आहे. त्याच्यासाठी आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गळारुंदी पण 2.5च घेणार आहोत. हे बघा आणि आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे इथं तर 2.5 सॉरी हे बघा आपल्याला इथे किती घ्यायचं आहे. हे बघा आपण शोल्डर 5.5 घेणार आहोत इथे 5.5 आणि त्याच्यानंतर मुंडा उंची किती घ्यायची आहे आपल्याला 6.25 घ्यायची आहे इथे. हे बघा हे 40 साईजचं ब्लाऊजचं माप झालं आपलं. त्याच्यानंतर आपण हे बघा 42 साईजचं माप बघणार आहोत. हे बघा 42 साईजसाठी पण आपण तसंच करायचं आहे. भागिले 4 किती येतं बघायचं आहे 10.5 येतं. हे बघा त्याच्यानंतर आपल्याला घडी आपल्याला एक्स्ट्रा मार्जिंग असतं. घडी म्हणजे आपण किती घेणार आहोत ते एक्स्ट्रा ब्लाऊज शिलाईसाठी पण. आणि जरी समजा आपलं इकडे जरी थोडंफार कमी झालं तरी आपल्याला इथे जागा भेटली पाहिजे. फिटिंगसाठी पण व्यवस्थित जागा राहते. 2.5 घेणार आहोत. आणि गळारुंदी आपण पुढील गळारुंदी आहे ही पुढील आणि मागील सेम येते. हे बघा गळारुंदी आपण किती घेणार आहोत 3.5 घेणार आहोत. हे बघा 3.5. त्याच्यानंतर आपण शोल्डर किती घेणार आहोत 6 घेणार आहोत आणि शोल्डर 6 घेतलेला आहे तर मुंडा उंची आपल्याला 6.5 घ्यायची आहे. हे बघा त्याच्यानंतर आपण 44 साईजचं पण बघणार आहोत. हे बघा 44 साईजमध्ये पण आपल्याला तसंच करायचं आहे. भागिले 4 किती येतात तर 11 येतात. त्याच्यामध्ये पण आपण 2.5 इंच सोडणार आहोत. 3.5 शोल्डर घेणार आहोत. हे बघा 3.5चा गळा घेणार आहोत आणि शोल्डर आपलं 6च असणार आहे. मुंडा उंची पण 6.5च असणार आहे. हे बघा त्याच्यानंतर आपण 46चं बघणार आहोत. हे बघा 46 भागिले 4 करायचं आहे 11.5 येतं. हे बघा त्याच्यानंतर घडीची आपल्याला घडी किती एक्स्ट्रा मार्जिंगसाठी आपण 2.5 सोडणार आहोत आणि इथे 3चं आपण हे घेणार आहोत. गळारुंदी 3 घेणार आहोत. इथं शोल्डर 6च राहणार आहे आपलं आणि मुंडा पण 6.5च राहणार आहे. हे बघा त्याच्यानंतर 48चं मी इथं लिहिते. हे बघा 48 साईजचं पण आपण तसंच करणार आहोत. 48 भागिले 4 तर किती येतं पूर्ण 12 येतं. हे बघा त्याच्यामध्ये आपल्याला घडी एक्स्ट्रा मार्जिन किती घ्यायचं आहे 2.5 भरपूर होतं. आणि त्याच्यानंतर हे बघा गळारुंदी आपण 3 घेणार आहोत आणि शोल्डर याच्यामध्ये किती घ्यायचं आहे तर 6.25 घेणार आहोत. शोल्डर आपण किंवा 6 घेतलं तरी पण चालतं. 6 किंवा 6.25 घेतलं तरी पण चालतं. इथं आपण मग मुंडा उंची किती घेणार आहोत 6.5 किंवा 6.25. हे बघा 6.25 या दोन्हीतलं एक घेतलं तरी पण चालतं. ही सगळ्यात मोठी साईज आहे ब्लाऊजची आणि त्याच्यामुळे आपण हे बघा इथे शोल्डर 6.25 घ्या आणि 7चा मुंडा घ्यायचा आहे मुंडा उंची. तर अशा पद्धतीने हे बघा आपलं हे पूर्ण मी तुम्हाला 28 ते 48पर्यंत मापं काढून दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही हे 4 टक्स ब्लाऊज आहे आपलं. हे 4 टक्स ब्लाऊजचा चार्ट पेपर आहे आपला. नक्कीच तुम्ही पण प्रयत्न करा शिवायचं. हे बघा या कोर्ससाठी तुम्हाला महिन्याला 1000 रुपये फी लागत असती. ते मी पूर्ण तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे ब्लाऊजचं. हे बघा स्वतःचं तरी ब्लाऊज शिवत जा आणि आपण त्याचप्रमाणे पुढील चार्ट पण मी सांगल बाहीचा पण आणि कटोरीचा पण.
हे बघा, हे सगळं व्यवस्थित तुम्ही एका वहीमध्ये लिहून काढा. हे बघा, अशी वही घ्यायची आहे तुम्हाला. 100 पेजेस किंवा 200 पेजेस घेतली तरी पण चालते. हे बघा, एक साईड कोरी असते, तिथे डायग्राम काढायची आहे. हे बघा अशी, आणि इकडे लिहून घ्यायचं आहे. तर तुम्ही पण अशी वही बनवा आणि माझे बाकीचे व्हिडिओ बघा. मी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहे तुमच्यासाठी, आणि तुम्ही पण नक्कीच व्यवस्थित काळजीपूर्वक शिका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला हे चार्ट कसा लागला ते पण कमेंट करत जा. सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.